तुम्हाला माहिती आहे का? एकदा जरी गवारीची भाजी तुम्ही या पद्धतीने बनवली ना, तर एकच्या ऐवजी 2 भाकरी नक्की चुरून खाल. एवढी चवीला अप्रतिम होते आणि एकदा बनवलीत ना, तर नेहमी गवारीची शेंग याच पद्धतीने बनवणार. तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की सर्वात आधी आपल्याला जी गवारीची शेंग आहे, ती हलकेसे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची आहे. अशा पद्धतीने गवारीची शेंग भाजून घेतली ना, की त्याचा उग्रपणा निघून जातो आणि भाजी चवीला अप्रतिम होते. तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी 250 ग्रॅम गवार स्वच्छ साफ करून घेतली आहे. 1 ते 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यानंतर कढई गरम झाली की आता यामध्ये ही गवारीची शेंग काढून घ्यायची. वरून एक छोटा अर्धा चमचा तेल घालायचं आणि हलकेसे डाग पडेपर्यंत ही गवार आपल्याला भाजून घ्यायची आहे. तुम्हाला जर गवार भाजून घ्यायची नसेल, जशी पुढची पद्धत सांगते आहे त्या पद्धतीने भाजी डायरेक्ट बनवायची असेल, तेव्हा गवार नाही भाजून घेतली तरीसुद्धा चालेल. पण एकदा मी सांगते आहे त्या पद्धतीने ही भाजी बनवून पहा. नक्की तुम्हाला तुमच्या घरच्यांना आवडेल आणि नेहमी तुम्ही याच पद्धतीने बनवाल. तर इथे पहा, गवार हलकेसे डाग पडेपर्यंत मी भाजून घेतली आहे. आता ही भाजून घेतलेली गवार एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात. त्यानंतर पुन्हा तीच कढई मी गॅसवर गरम करायला ठेवली आहे. आता कढई गरम झाली की यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने 2 पळी तेल घालायचं. तेल गरम झालं की एक छोटा अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान तडतडले की इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय. बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आणि कांद्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी जास्त मसालेसुद्धा वापरणार नाही आहे. फक्त कांद्याचा वापर केला आहे आणि लाल मिरची पावडर. तरीसुद्धा ही भाजी खरंच तुम्ही बनवून पहा, चवीला अप्रतिम होते. तर इथे पहा, कांद्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत कांदा मी भाजून घेतला आहे. त्यानंतर आता यामध्ये पावडर मसाले घालायचे. पावडर मसाल्यांमध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे. ही मिरची पावडर तिखटाला कमी असते आणि भाजीला रंग खूप छान येतो. आणि 2 चमचे या ठिकाणी मी कांदा लसूण मसाला घातला आहे. ही भाजी मला जरा झणझणीतच आवडते, त्यामुळे मी कांदा लसूण मसाला थोडासा जास्त वापरते. तुम्हाला तिखट आवडत नसेल, कांदा लसूण मसाला कमी वापरला तरीसुद्धा चालेल. पावडर मसाले घातल्यानंतर एक अर्धा मिनिटभर परतून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आणि आता पाण्यामध्ये हे मसाले छान कच्चेपणा जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. तर इथे पहा, मसाल्याला बाजूनी छान तेल सुटले, मसाले अगदी छान परतले गेले आहेत. आता यामध्ये भाजून घेतलेली गवार घालायची आणि पुन्हा आता ही गवार आपल्याला एकसारखी मिक्स करून या मसाल्यासोबत मीडियम टू लो फ्लेमवर एक 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचे आहे. तर इथे पहा, गवार मसाल्यासोबत मिक्स करून मीडियम टू लो फ्लेमवर एक 2 ते 3 मिनटं मी छान अशी परतून घेतली आहे. आता जर तुम्हाला ही गवार सुक्की बनवायची असेल तर या पद्धतीने मसाल्यासोबत परतून घ्यायची. थोडासा पाण्याचा शिपका घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून मंद आचेवरती ही अशीच वाफवून घ्यायची. पण या ठिकाणी मी रस्सा भाजी बनवते. आता कढईवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती एक 2 मिनटं फक्त वाफ काढून घ्यायची. तर इथे पहा, झाकण ठेवून 2 मिनटं मंद आचेवर एक वाफ काढून घेतली आहे. छान अशी ही गवार वाफवली आहे. एकदा खालून एकसारखी पुन्हा मिक्स करून घ्यायची. आता या ठिकाणी रस्सा भाजी बनवायची आहे, त्यामुळे यामध्ये मी पाणी घालते आहे. तर इथे मी 2 ग्लास इतकं पाणी घालणार आहे आणि ही रस्सा भाजी मी 3 लोकांसाठी बनवते आहे. तुम्हाला जेवढ्या लोकांसाठी बनवायचे आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. पाणी घातल्यानंतर गवार एकदा पुन्हा मिक्स करायची, म्हणजे सर्व मसाले पाण्यासोबत एकसारखे मिक्स होतात. त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मोठ्या आचेवरती या भाजीला एक उकळी काढायची. तर इथे पहा, मोठ्या आचेवर मी भाजीला एक उकळी काढून घेतली आहे. पुन्हा एकदा ही भाजी आपण चमच्याने एकसारखी हलवून घेऊयात. त्यानंतर आता यामध्ये 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं. तर इथे मी नाश्त्याच्या चमच्याने यामध्ये 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातले आणि कूट थोडंसं जाडसरच ठेवायचं. भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर पुन्हा एकदा ते रस्सा भाजीत मिक्स करायचं आणि आता मंद आचेवर एक 15 ते 20 मिनटं ही रस्सा भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर इथे पहा, एक 20 मिनटं ही रस्सा भाजी मंद आचेवर मी शिजवून घेतली आहे. भाजीची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. छान घट्टसर अशी ही भाजी झाली आहे. त्यासोबतच जी गवार होती तीसुद्धा तुम्ही पाहू शकता, छान मऊसूद अशी शिजली आहे. आता जर तुम्हाला आणखी ही भाजी घट्टसर बनवायची असेल तर 5 ते 6 मिनटं आणखी शिजवून घ्या. छान घट्टसर अशी भाजी लपथपीत तयार होईल.
पण भाकरी चुरून खाण्यासाठी किंवा गरमागरम भातासोबत खाण्यासाठी अशी भाजीची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे। आता गरमागरम भाकरीसोबत ही गवारीच्या शेंगेची रस्सा भाजी मी सर्व करून घेते। कोथिंबीर असेल तर बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा तुम्ही यामध्ये वरून घालू शकता। तर तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने मस्त झटपट तयार होणारी, मोजक्या साहित्यात बनणारी आणि झणझणीत भाकरी चुरून खाता येईल अशी गवारीच्या शेंगेची रस्सा भाजी नक्की बनवून पहा। व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा। अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।